नमस्कार मित्रांनो, आयुष्य आज काय स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत कढई पनीर। चला तर मग पुढे बघूया। त्यासाठी मी 3 कांदे, मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर छान असं पॅनमध्ये भाजून घेतलेलं आहे। आता पनीरचे स्लाइस मी जरा मोठे आणि उभेच ठेवलेले आहेत। ते स्लाइसही तेल घालून छान असं चारीकडनं परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। छान असं आपलं पनीर परतून झालं की मग काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असं आता परतून झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण दहीचं मिक्सचर तयार करणार आहे। त्यासाठी मी तिथे धने जिरे पूड, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल तिखट घालून छान असं बॅटर मिक्स करून घेते। आता छान असं मिक्स करून घ्या। आता पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे व त्यात बेडगी मिरची ॲड करूया। आता आपण जे कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट केली होती ती ह्यात ॲड करून घेणार आहोत आणि छान 5 मिनिटं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता आपला परतून झालेला आहे। आता आपण ते दहीचं जे मिक्सचर तयार केलं होतं ते ॲड करून अजून 2 ते 3 मिनिटं वाफवून घेऊया। आता आपण त्यात घरचे मसाले ॲड करणार आहोत। धने जिरे पूड, काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला आणि छान असं आता आपण परतून घेऊयात। आता तुम्ही बघू शकता हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता 5 मिनिटं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता तेल कसं सुटत आहे। आता त्यात आपण आहे ना कसुरी मेथी ॲड करणार आहोत। बारीक करून ॲड करायची आहे आणि रोस्ट केलेलं पनीरही त्यात ॲड करून आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। असं क्रीमी टेक्स्चरचं झालेलं आहे। आता आपलं पनीर तयार आहे। कोथिंबीर टाकून स्वाद वाढवूया। तर मित्रांनो, कशी वाटली रेसिपी आपली? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ जेव्हाही अपडेट होईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। असं